नमस्कार मित्रांनो, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये काही भौगोलिकदृष्ट्या, ऐतिहासिकदृष्ट्या, आध्यात्मिकदृष्ट्या खूप महत्त्वाची स्थानं आहेत. काही प्रसिद्ध आहेत, काही अप्रसिद्ध आहेत. अशाच एका स्थानापैकी एका ठिकाणी मी आलेलो आहे. कोळशी गावामध्ये नांदगाववरून 5 किलोमीटर अंतरावर आणि कोळशी बाजारातून पुढे एक 4-5 किलोमीटर अंतरावर एक डोंगर आहे आणि त्या डोंगराच्या टॉपला सड्यावर ही गुंफा आहे. एका संस्थेच्या मते ती नाथांची गुंफा आहे. गुंफेच्या स्ट्रक्चरवरून तरी असं वाटतं की नैसर्गिक गुंफा आहे आणि याचं टायमिंग कधी निर्माण झाली असेल याचं संशोधन चालू आहे. त्याचं साधारण 42,000 वर्षापूर्वीची निर्माण झालेली गुंफा आहे असं म्हणणं आहे. आर्किओलॉजिकल सर्वेवाल्यांचं काही ते काम चालू आहे. अभ्यासक मंडळी आहेत आलेली, गावकऱ्यांच्या मदतीने त्यांचं काम चालू आहे. तर गुंफेचा इंटिरियर पार्ट काय मी तुम्हाला दाखवू शकत नाही, परंतु लांबून दाखवतो. जवळपास 3-4 हजार स्क्वेअर फुटाची तरी गुंफा होईल. इथे पावसाळ्यामध्ये पाण्याच्या प्रेशरने गुंफेला सड्यावरून भगदाड पडलेलं आहे, ते तुम्हाला दिसतंय. आणि या स्थानाची महती काय हा एक अभ्यासाचा विषय आहे. तुर्तास तरी आर्किओलॉजिकल सर्वेवाल्यांचा स्वतःचा असा अभ्यास चालू आहे. गुंफेच्या आतल्या भागातून बाहेरचा परिसर हा असा दिसतोय. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हा जो सडा आहे तो 5 गावांची सीमा आहे. इथे कोळशी, आयनल, चाफेड, साळशी आणि हडपीड ह्या 5 गावांची सीमा ह्या डोंगराच्या वरती टॉपला आहे. आणि तिथून अगदी सह्याद्रीच्या रांगा पण दिसतात आणि मिडबावचा समुद्रसुद्धा दिसतो. अशा पद्धतीने याला भौगोलिकदृष्ट्या एक वेगळं महत्त्व आहे. तर जे काही त्याचं महत्त्व असेल ते सगळ्यांना कळण्यासाठी या भागाचा पर्यटनदृष्ट्यासुद्धा विकास करता येऊ शकतो. इथपर्यंत कच्चा रस्ता थोडा अर्धा केलेला आहे, 2-3 किलोमीटर. जर पूर्ण रस्ता केला तर लहान मुलांना दाखवण्यासाठी असा हा एक चांगला स्पॉट आहे. निसर्ग आपल्यापेक्षा किती भव्य दिव्य आहे हे कळण्यासाठी लहान मुलांना अशा ठिकाणी घेऊन जाणं अत्यंत उपयोगाचं ठरतं. तर मित्रांनो, डिस्क्रिप्शनमध्ये मी या गावचे रहिवासी माझे मित्र संदीप शिंदे यांचा नंबर तुम्हाला देतो. आणि तुम्हाला जर इथे यायचं असेल तर त्यांना तुम्ही संपर्क करू शकता. कोळशीमध्ये हॉटेल आसरा म्हणून त्यांचं हॉटेल आहे. तर तिथे चहा पाणी करून सकाळी 1 तास चालत तुम्ही ह्या गुंफेमध्ये येऊ शकता आणि नंतर पाहिजे तेवढा वेळ थांबून परत पाठी जाऊ शकता. धन्यवाद मित्रांनो.